चला भाऊ बहिणीनं जेवण बनवायचं चाललंय बघा माझं. मस्त असा जेवणाचा बेत. उशीर झाला बरं का. काय झालं, गळ्यातले आणखी 4-5 गाठायला. मग दिवसभर तीच काम केलं मला. आणि शिवाय काय म्हणते बाकीचं दुसरं घरातले काम असते ती. आता पियाला लावली बटाट्याची चटणी. लई दिवस झालं खाल्ली. तिला चपात्या भाजायला लावल्या होत्या. पण म्हणलं तू सोल बटाटी मी करते म्हणलं उभा राहून चपाती. बटाटी शिजली नाही, जी शिजली नाही ती साईडला ठेव. कालवण केलं एक इकडच्या गॅसवर. दाखवून तुम्हाला जेवणाचे व्हिडिओ. पुरीने खाल्ली आले आले श्रीखंड आणि चपाती. डॉक्टरने घामी यायचं काम करायला सांगितलं नाही. तसं बी तुम्ही लय घामी यायचं काम करता. आता दाजीला काय पडलं हे जखम नीट करायची. आता एवढे तेवढे काम तर करावंच लागते ना हाताखाली. काय ह्यांनी लावलाय नाटक. तिथं जर आली ना तर धुमत्या तिमत्याच करीन. काय झालं रे? काय केलं? बरं जाऊ दे आपण दुसऱ्या. हा तिचा घे तू. घे तू रडायचं बंद कर. पुरी लय रगीत झाल्यात भाऊ बहिणी. वैतागून जीव सोडलाय. काय सांगायचं तुम्हाला. बापाने एक त्यांच्या आणि त्यांनी एक आला का माझ्या. काय जे करायची खरं बोलल्यावर रागीचं माणसाला.
आज लय गप गप आहे. काय बोलायला शब्द नाही राहिलं तुम्हाला. आम्हालाच बोलायचे शब्द नाही राहिले. खरंच राहिलं नाही तर म्हणा. झाल्या भाऊ बहिणीनं चपात्या आताच केल्या चपात्या. हो का पॅन्टर झालं सगळं. ती काय होतं किचन वाट्यावर चपात्या करायला गेलं ना माझं, मग ती गावांना लागतं सगळं. आता बऱ्याच भाऊ बहिणींचं मला कमेंट होत्या बरं का, मागं तसलं काहीतरी अडकावायचं घेऊन ये. आता तर आपण कावा घातलं नाही तसलं जंगली ड्रेस. तर चला भाऊ बहिणीनं पियाला लावली ह्याची चटणी करायला, बटाट्याची. काय पिवळी चटणी करायची. चपात्या झाल्या आता. पिया करते चटणी. जेवायचंय आता. चटणी सगळ्याच्या आवडीची. तर आता जी मी पिया बाबतीत जे निर्णय घेतला त्याच्यावर बऱ्याच भाऊ बहिणींना म्हणजे मी विचारलं होतं. म्हणजे त्यांच्याकडून ही काय म्हणतात सोल्युशन मागितलं होतं. म्हणजे ह्याच्यावर काय करायचं. तर मला बऱ्याच भाऊ बहिणींनी कमेंट केले ते बरं का, पूनमताई तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे, पण जी निर्णय तुम्ही घेतला ही चुकीचा आहे. आणि तुम्ही म्हणताय ती पण भाऊ बहिणीनं बरोबरच आहे. तर जाऊन द्या, मी काय आता इथून पुढं तुम्ही म्हणताय तसंच करीन. आज काय मन नाही माझं झालं जरा जेवायला, पण मी सकाळी तुम्हाला सांगते अर्धी चपाती खाल्ली होती. अर्धी एक चपाती. त्याच्यावर काय परत जेवली नाही. दिवसभर तीच गुणगुण होतं. पण चला, जी जगाचं होईल ते आपलं होईल असंच धरून चालायचं. काय आता बरोबर का नाही. तर जेवणाचा व्हिडिओ टाकेन मी. स्वयंपाकाला पण उशीरच झाला भाऊ बहिणीनं. स्वयंपाक उशिराच केला. नवऱ्यालाच काढायला लावला होता व्हिडिओ. आता मला नवऱ्याच्या बाबतीत पण बऱ्याच कमेंट आल्या ते, पूनमताई तुमचा नवरा तुम्हाला काय म्हणतोय बघा. पण आता ती कसं आहे माहितीये का भाऊ बहिणीनं, जसं कमेंट करणाऱ्यांना सवय लागून गेली ना विनाकारण मला नावं ठेवायची. काय काय कमेंट करणारी लोक आहेत का, ती कसं विनाकारणच त्रास देत राहते ती. तसं त्यातलाच एक हिस्सा म्हणून नवरा धरालाय मी आता. त्याला काय झालंय माहितीये का, नवऱ्याला खाऊन पिऊन जरा गंडारलेवानी करतोय नवरा. त्याच्यामुळं माझ्यापाशी नवऱ्याला बोलायला शब्द राहिलं नाही. तर आणि राहिली गोष्ट तर आता डॉक्टरने सांगितलंय खड्डा हाय, खड्डा काय भरला नाही. आणि कष्टाचे कामं म्हणजे घाम गाळायचे कामं करू नका. कष्टाचे म्हणजे आता जात होतं इकून तिकून एक अर्धा दिवस कामाला, ते बी बंद झालं. तर मग निदान व्हिडिओ काढायला की काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता माझं व्हिडिओ काढायला ते आपलं व्हिडिओ काढायला लागला तर मग तर माझ्या नावाने गुराळ करतच राहतोय नवरा. त्यात तर काय वाद नाही. पण मी असं स्वयंपाक पाणी करताना मला जमत नाही व्हिडिओ काढायला. मी ज्या वेळेस काम करत असते ना त्यावेळेस मला कामात व्हिडिओ जमत नाही करायला. मोबाईल कसा धरायचा, व्हिडिओ कसा काढायचा. त्या टायमाला नवऱ्याला तेवढं तर काम जमतंय ना, घरातलं एवढं तेवढं करू लागावा. दिवसभर माझा आहे ना बुकना पडतोय भाऊ बहिणीनं. आता पियाचं आहे 10वीचं वर्ष. पियाला जर काय काम करायला लावलं तर मला बहिणींच्या काय कमेंट येतात की पूनमताई पियाचं आहे 10वीचं वर्ष, तिला काय काम करायला लावत जाऊ नका. बरं, एक अर्ध काम तिला लावते मी करायला तरी कधी मधी. म्हणजे अशा रोज नाहीत पुरी काम करत. ठोका चाललाय अभ्यास चालला इकडे दिसतोय का. अपूर्वाला विचारा, होय करता का तुम्ही रोज काम. रोज जर काम करत असत्या तर मला एवढा जीवाला त्रास घ्यावाच लागला नसता कुठल्या गोष्टीने. काय म्हणली पिया.
तर आता नवऱ्याने मला लय काय काय बोललाय वाटतं मगाशी व्हिडिओ मध्ये. तर असं वाटतंय नवऱ्याकुंड खरोखर मोबाईल हिसकावून घ्यावा. हो हा थांब 2 मिनिटं. मोबाईल हिसकावून घ्यावा असं वाटायला लागलंय मला. पण ती काय आहे माहितीये का, 4 पैशाचं आपलं सोशल मीडियावर काम करायचं तर ती बी व्यवस्थित करत नाही नवरा. तर काय करायचं मग आता तुम्हीच सांगा. करू तर मी काय करू. तर चला भाऊ बहिणींनो जेवायचंय आता. जेवणाचा व्हिडिओ तर टाकीनच तुम्हाला. घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.